तर जय शिवराय मित्रांनो, सध्या वाटप होत असलेल्या पीक विम्याबद्दल त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अशी एक अपडेट घेणार आहोत. तर त्याच बाबतीत आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मी योगेश दांडगे तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा. खाली दिलेलं जे का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण रोज नवीन प्रकारच्या माहिती घेत आहोत, नवीन नवीन अपडेट्स इथं पीक विम्याबद्दल इथं बघत आहोत. परंतु शेतकऱ्यांना प्रश्न तेच पडत आहेत. बरेच जण असे अपडेट्स पाहतात, व्हिडिओ बघतात, आणि त्यांना असं वाटतं की अरे आपण तर कालचाच व्हिडिओ इथं बघत आहोत आणि आपण इथं माहिती देऊन सुद्धा शेतकऱ्यांना तेच तेच प्रश्न इथं उद्भवत आहेत. त्यांना तोच प्रश्न इथं पडतायत. एकतर त्यांना आपली माहिती समजत नसावी अथवा कुठेतरी त्यांना अडचण येत असावी आणि त्याच्यामध्ये पडलेले प्रश्न 25% विमा मिळतोय का किंवा मग 75% पीक विमा इथं मिळतोय का. तर बरेच जण सांगतायत की त्यांना 75% पीक विमा इथं आलेला आहे. तर खरंच लगेच इथं 75%चा पीक विमा इथं मिळत असतो का किंवा मग मंजूर झालाय का, हे सर्व प्रश्न आपण इथं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, हे जे काय प्रश्न इथं शेतकऱ्यांना पडलेले आहेत तर हे साधारणपणे परभणी, हिंगोली आणि जालना या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना इथं ते पडलेले आहे. आणि सोबतच छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा कधी येणार, कधीपर्यंत येणार, हा एक पडलेला प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवरती आपण वेळोवेळी या अगोदर ही माहिती घेतलेली आहे की पीक विमा कशा प्रकारे इथं मंजूर झालेला आहे. एखाद्या शेतकऱ्याला कमी येतो, एखाद्या शेतकऱ्याला जास्त येतो. तर असे का होते? तर पीक विमा मंजूर होऊन आला तर तो कोणत्या प्रकारामधून आलेला आहे आणि स्वतः सुद्धा चेक करून घेण्यासाठी दोन्ही पद्धती इथे सांगितलेल्या आहे. मित्रांनो, आपण सध्या एक उदाहरणार्थ म्हणून जालना जिल्हा घेऊ. तर जालना जिल्ह्यात मित्रांनो, आपण या अगोदरही काही व्हिडिओमध्ये इथं सांगितलेले आहे की जालना जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या शेतकऱ्यांचा जो का पीक विमा आहे तर तो आता सध्या अंतिम स्तरावरती आहे. लवकरात लवकर त्याची प्रोसेस इथं कंप्लीट होईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो क्रेडिट केला जाईल, वितरित केला जाणार आहे. तर तो वितरित होणार आहे, मंजूर सुद्धा होणार आहे आणि तिथल्या कॅल्क्युलेशनच्या प्रोसेस आता सध्या इथं चालू आहे आणि आता अखेरीस कॅल्क्युलेशन दाखवायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, हे कॅल्क्युलेशन दाखवायला सुरुवात झालेली कालपासून, परंतु आपण साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये 3 ते 4 एप्रिलच्या दरम्यान आणि त्या अगोदरही आपण इथं व्हिडिओ बनवलेले आहेत की जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळू शकतो, किती मिळू शकतो आणि साधारणपणे कोणत्या बाबी अंतर्गत तो इथं मिळू शकतो. मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये जे काय कॅल्क्युलेशन्स इथं झालेले आहेत तर साधारणपणे त्याची जे काय रक्कम येत आहे तर ती ती साधारणपणे आहे 196 कोटी रुपये आणि तिथल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा क्लेम करत असताना तर साधारणपणे सर्व शेतकऱ्यांनी इथं जवळपास सर्व शेतकऱ्यांनी इथं एकाच बाबी अंतर्गत ते क्लेम केलेले आहेत. तर ते नैसर्गिक आपत्ती या अंतर्गत, परंतु अधिसूचना काढण्यात आलेल्या नाहीये. आता काही 2-1 दिवसापूर्वीच आपल्याला एक प्रश्न आलेला होता अकोल्याकडून. तर WSL, तर हा WSL जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा इथं लागू होऊ शकतो. तर कृषी अधीक्षकांच्या माध्यमातून किंवा मग कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या संदर्भात लवकरच माहिती ते समोर आणल्या जाईल. परंतु जालन्यामधून जे काय क्लेम्स इथं आलेले आहेत शेतकऱ्यांकडून तर ते मोठ्या प्रमाणात एकाच बाबी अंतर्गत ते जास्त प्रमाणात इथं आलेले आहेत आणि त्याच्या अंतर्गत जी काय रक्कम इथं पीक विम्याची येऊ शकतं तर ते अतिशय कमी येऊ शकते. कारण जालना जिल्ह्यातील जर का लाखो शेतकरी अतिवृष्टीमुळे इथं बाधित होत असतील तर त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाई इथं मिळत असेल आणि एवढ्या लाखो शेतकऱ्यांना पीक विमा इथं जर का मिळत असेल तर 196 कोटी रुपये हे तेवढ्या शेतकऱ्यांसाठी पुरेसे नसणार आहेत. त्यांना फार कमी प्रमाणात इथं भरपाई इथं मिळणार आहे आणि जेव्हा हे कॅल्क्युलेशन्स इथं होतील तर हे 196 कोटी रुपये जेव्हा वाटप केल्या जातील तर हे शेतकऱ्यांना दिसणारी जी काय रक्कम असेल तर ती अतिशय कमी असेल. आणि याच्यानंतर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या पोस्ट हार्वेस्टमेंटच्या क्लेम होत्या आणि पोस्ट हार्वेस्टमेंटच्या अंतर्गत जालना जिल्ह्याला जवळपास 65 कोटी रुपयाचा निधी इथं मंजूर होणार आहे. तर अगोदरचे 196 कोटी आणि हे 65 कोटी पोस्ट हार्वेस्टमेंटचे, तर हे दोन्ही मिळून जवळपास इथं 261 कोटी रुपयाचा निधी इथं जालना जिल्ह्यासाठी वितरित होऊ शकतो, मिळू शकतो. मित्रांनो, यामध्ये तुम्ही समाधानी आहात का? मी तर इथं समाधानी नाहीये. शेतकरी समाधानी असणार आहेत का? तर शेतकरी इथं समाधानी नसणार आहे. तर मग यामध्ये विमा कंपन्या समाधानी असणार आहेत का? तर ते तर इथं शांतच बसणार आहेत. तर मग कदाचित यावरती शासन काही आक्षेप घेईल का? तर मग कृषी विभागाच्या अंतर्गत त्यावरती काही आक्षेप घेतला जाईल. तर 400-450 कोटी रुपयाचा पुढे रक्कम यासाठी जाऊ शकते किंवा जायला पाहिजे. जर का आपण मागच्या वर्षीचा डाटा जर का इथं बघितला तर अहिल्यानगरसाठी इथं जवळजवळ 700 ते 800 कोटी रुपयाचा निधी इथं गेला होता. कारण त्यामध्ये तिथं 100% जास्त नुकसान इथं झालेलं होतं. आणि आपण जर का इथं कृषी अधिकाऱ्यांना विचारलं, कृषी अधीक्षकांना विचारलं किंवा मग शेतकऱ्यांना विचारलं तर तोच फॅक्टर इथं समोर येणार आहे. कारण बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर किंवा मग धाराशिव, लातूर, हिंगोली किंवा मग नांदेड, यवतमाळ आणि मग काही
वाशिमचा काही भाग. तर हे जे जिल्हे आहेत तर हे मोठ्या प्रमाणात इथं बाधित झालेले जिल्हे आहेत. तर त्यामुळे हे जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांचे जे काय नुकसान भरपाई आहे तर ती जवळपास इथं 100% पेक्षा जास्त जाण्याची शक्यता इथं आहे. तर हे जे आपण बोलतो तर हे जर-तरचा प्रश्न आहे. आशा करूया आपण की रक्कम इथं वाढवून मिळेल. आणि आता जो काय मिळतो तर तो पोस्ट हार्वेस्टमेंटचा क्लेम असेल तर या शेतकऱ्यांचे जे काय क्लेमच्या लोकलाइज क्लेमच्या अंतर्गतची जी काय रक्कम आहे ती साहजिकच इथं जास्त असू शकते. आता परभणी जिल्ह्यामध्ये अधिसूचना इथं काढण्यात आल्या होत्या. ज्या महसूल मंडळामध्ये इथं ती अधिसूचना काढण्यात आली होती. ज्या पिकासाठी अधिसूचना इथं काढण्यात आली होती तर अशा पिकांसाठी अशा शेतकऱ्यांसाठी जवळपास इथं 297 कोटी रुपयाचा निधी पीक विमा कंपन्यांनी वितरण करण्यासाठी इथं मंजुरी दिलेली आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त जे काय पिकं असतील, जे काय मंडळ असतील, जे काय असतील ते, तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हे वैयक्तिक क्लेम होते. असे 101 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या वैयक्तिक क्लेमसाठी पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. मग आता एक गोष्ट इथं समजा, जर का एका गावामध्ये एखाद्या शेतकऱ्याला इथं सोयाबीनच्या अंतर्गत क्लेम इथं मंजूर झाला, त्या शेतकऱ्याचा इथं कापसाचा क्लेम होता. तर अर्थातच दुसऱ्या शेतकऱ्याला विमा इथं जास्त मिळेल, रक्कम जास्त मिळेल किंवा मग तो होऊ शकतं की त्याचा तुरीचा क्लेम असेल किंवा मग दुसऱ्या धान्याचा क्लेम असेल. मग त्याची रक्कम इथं जास्त असू शकते. मग तुमच्या 25% ॲग्रीमची रक्कम ही साहजिकच कमी असू शकते आणि त्यामुळे अशा प्रकारची एक तफावत होते. आणि परभणीमध्ये जो काही क्लेम होता तर तो जवळपास इथं पोस्ट हार्वेस्टमेंट काढणी पश्चातचा जो काही क्लेम होता तर तो 27 कोटी रुपयाची रक्कम आहे. तर तो जवळपास इथं साधारणपणे जास्त असू शकतो. आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या तफा त्यामध्ये होत आहेत. आणि आपण हे एकाच जिल्ह्याचं बोलतोय. तर आपण हे एकाच जिल्ह्याचं बोलतोय, जालन्याचा असेल किंवा मग परभणीचा असेल. वेगवेगळ्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या प्रकारे ते इथं मंजूर झालेलं आहे. आणि बीडमध्ये सुद्धा इथं वाईड स्प्रेड सारखा एक प्रकार तिथं घडू शकतो. कारण तिथे एकाच कालावधीमध्ये एकाच कारणासाठी बऱ्याच साऱ्या मोठ्या प्रमाणात तक्रारी इथं दाखल करण्यात आल्या होत्या. तर अधिसूचना तिथं निघणं अपेक्षित होतं आणि 616 कोटी रुपयाची रक्कम शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली होती. परंतु अधिसूचनाही निघाल्या नाही आणि साहजिकच ते शेतकऱ्यांच्या वैयक्तिक क्लेममध्ये गेलं आणि त्याच्यासाठी मग 212 कोटी रुपयाच्या रक्कमचं इथं सध्या कॅल्क्युलेशन इथं चालू आहे. आणि सोबतच त्याचे जे काय वितरणाच्या प्रक्रिया आहेत त्या सुद्धा इथं चालू झालेल्या आहेत. आणि तीही इथं कुठे कुठे तुकडेशीर प्रमाणात वाटप इथं झालेले आहे. मनाचे समाधानीकारक इथं ते झालेलं नाहीये. आणि जरी ते झालं तर 212 कोटी रुपये बीड जिल्ह्यामध्ये कुठं इथे किती शेतकऱ्यांना तो मिळेल किंवा मग किती भागांमध्ये तो पुरेल, तर तोही इथं एक प्रश्न आहे. आणि तसंच आपण इथं लातूरचंही बघितलेलं आहे. लातूर, रेणापूर आणि लावसा तर या 3 तालुक्यांमध्येच इथं जास्त पीक विमा इथं आहे. मग बाकीचे जे काय भाग आहेत, बाकीचे जे काय क्षेत्र आहेत तर ते तर इथं प्रत्यक्षमध्येच राहणार आहेत. तिथं आपण असं सुद्धा इथं बघितलेलं आहे की एकाला जास्त एकाला कमी, तर असे इथं प्रश्न आहेतच. अशा गोष्टी तर इथं मोठ्या प्रमाणात इथं घडत आहेत. धाराशिवमध्ये इथं 212 कोटी रुपयाची रक्कम इथं सांगितली जाते, परंतु जवळपास ती 260 कोटी रुपयाच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. तर आता विषय येतो नांदेडचा. तर नांदेड म्हणजे जे काही कॅल्क्युलेशन्स झालेले आहेत तर त्याबद्दल शेतकऱ्यांना इथं बऱ्याच साऱ्या अशा कमेंट्स केलेल्या आहेत की वगैरे वगैरे शेतकरी कमेंट्स करतायत की फार कमी प्रमाणात इथं पीक विमा इथं आलेला आहे. तर नांदेडमध्ये जे काही पीक विमा इथं आलेले आहेत तर ते अधिसूचनाचे पीक विमा किंवा मग ॲग्रीमचे पीक विमा तर ते काही शेतकऱ्यांना 1200, 1500, 1600, 2000 किंवा मग 2500 तर अशा प्रमाणामध्ये त्या रकमी आहेत. तर आता याच्यामध्ये 102 कोटी रुपयाचा शेतकऱ्यांचा वैयक्तिक क्लेम आहे. तर मग आता जे महसूल मंडळ किंवा मग जे पिके अधिसूचनामध्ये नसतील तर अशा शेतकऱ्यांनी जे काही क्लेम्स केलेले असतील त्या शेतकऱ्यांसाठी हे 102 कोटी रुपयाची रक्कम आहे. आणि अशा माध्यमातून अशा प्रकारे पीक विम्याचं वितरण हे इथं होत आहे. तर हिंगोलीमध्ये सुद्धा इथं 154 कोटी रुपयाचा ॲग्रीम, 26 कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचा वैयक्तिक क्लेम आणि असे 179 कोटी रुपयाची रक्कम आहे तर ती सुद्धा इथं तुकडेशीरच आहे. आणि यवतमाळमध्ये सुद्धा इथं अधिसूचना काढण्यात आलेली आहे, परंतु त्याबद्दल इथे कुठेही इथं उल्लेख नाहीये. कोणत्या प्रकारची त्या संदर्भात इथं माहिती समोर आलेली नाहीये. परंतु यवतमाळमध्ये जे काय वाटप इथं करण्यात आलेली आहे तर ती सुद्धा इथं ॲग्रीमच्याच हिशोबाने आहे. बाकी इथं आपण नागपूरबद्दलही माहिती घेतलेली आहे, वर्धाबद्दलही घेतलेली आहे, सांगलीबद्दलही इथं माहिती घेतलेली आहे, पुणे, सातारा तिकडची माहिती आपण इथं घेतलेली आहे. अहिल्यानगरमध्ये इथं वैयक्तिक क्लेम आहे, धुळे, नंदुरबार तिथेही वैयक्तिक क्लेम आहेत, जळगाव आणि नाशिक त्याचा अजूनही कुठे काही नाहीये. तर त्यामुळे बाकी जे काही इथं विषय तर ते इथं चालूच राहतील. परंतु तर इथं जे काही नवीन अपडेट इथं आलेले आहेत किंवा काल काही अपडेट्स इथं आलेले भरपूर जण इथं म्हणतात की आम्हाला 75% इथं विमा इथं मिळालेला आहे. तर तुम्हाला 75% तो इथं मिळालेला नाही, तर ते तुमचे जे काही वैयक्तिक क्लेमची जी काही रक्कम आहे तर ती तुम्हाला इथं ती मिळालेली आहे. आणि जर का त्यामध्ये तुमचा पोस्ट हार्वेस्टमेंटचाही क्लेम असेल तर त्यामध्ये तुम्हाला पोस्ट हार्वेस्टमेंट आणि ॲग्रीमचा दोन्हीचा इथं दिला असेल. त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये फरक इथं समजून घेण्याची गरज आहे. जेव्हा यील्ड बेस्ड येईल तर तेव्हा होऊ शकतं तुम्हाला यील्ड बेस्ड मिळणार नाही. तर ज्यांचा ॲग्रीम होता त्यांना मिळेल
आणि जोपर्यंत इथं यील्ड बेस इथं येत नाही, जोपर्यंत त्याचं कॅल्क्युलेशन्स इथं होत नाही, तर तोपर्यंत इथं संभ्रमाचं वातावरण इथं असंच राहणार आहे. तर मित्रांनो, बरेच सारे शेतकरी असे प्रश्न विचारतात. प्रश्न विचारा. तुमच्यासाठीच इथं आपण इथं माहिती घेऊन येत असतो. तुम्ही ते वेळोवेळी इथं बघत चला. तुमच्यासाठीच इथं आपण ही माहिती सर्व इथं एकत्रित करून इथं सांगत असतो. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. खाली दिलेलं जे काही पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर चला भेटूया पुढच्या माहितीसह, पुढच्या अपडेटसह. धन्यवाद.